चला आजची सुरुवात करूया चहापासून. या सर्वजण चहा घ्यायला. आल्याचा गरमागरम चहा. आज आपल्याला चिकनची ऑर्डर आलेली आहे, तर ती आपण आज छानपैकी बनवून घेऊयात. मी स्वच्छ पाण्याने चिकन धुवून घेतलेले आहे. त्याला हळद, मीठ आणि थोडंसं लिंबू, म्हणजे अर्ध लिंबू लावून मी ठेवलेलं आहे मॅरिनेशनसाठी. तर अर्धा तास झाला आहे ठेवून. चला तर मग आपण त्याचं सूप बनवूया. बऱ्याच वेळेला ऑर्डर येत असते, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूयात चिकनची थाली. लसूण निवडून घेऊया. गावरान लसूण आहे, गावाकडच्या शेतामधून आलेला. लसूण निवडून झालेला आहे छान. किती मस्त आहे. गावरान लसूण आहे, त्यासाठी तो थोडा टाकला तरी चालतो. कांद्याचे असे लांब काप करून घेतलेले आहे आणि ते तव्यावर मी फ्राय करते आहे. छान मस्त लालसर फ्राय करायचे, जास्त काळे होऊ द्यायचे नाही. मस्त लाल लाल आपली चिकनची भाजी रेडी होईल. आता छान असं हलवून घेऊया. हे बघा ते मस्त झालेलं आहे. मस्त फ्राय करू. आता याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे. तेलाने एकदम छान असे गोल्डन ब्राऊन तो होईल कांदा आपला. तेल टाकते आहे. तेलाने मस्त ते फ्राय होतात आणि एकदम छान लागते आपली भाजी. छान भाजला जातो कांदा. आता कांदा काढून घेऊया. छानपैकी कांदा काढून झालेला आहे. आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये खोबरं. खोबऱ्याची मी छान असे काप करून घेतलेले आहे. एकदम भाजायला सोपे जातात. तेल आपण भाजून घेऊ. त्याला पण थोडंसं तेल टाकून घेऊ. एकदम मस्त. कांदा पण आपला भाजलेला आहे. काढून घेऊ. असं काढायचं याच्यामध्ये. त्यानंतर थोडंसं लसूण टाकूया. म्हणजे एक कांडी लसूण आहे, तो आपण फ्राय करून घेऊ. त्याच्याने पण छान टेस्ट लागते भाजीला. आता लसूण काढून घेऊ. छान झालेला आहे फ्राय मस्त. त्यानंतर काही खडे मसाले आहेत ते टाकून घेऊ आपण. दालचिनी आहे आणि मिरे आहेत. त्यानंतर लवंग. हे बघा लवंग. त्याला पण मस्त फ्राय करायचे. आणि हा तेजपत्ता टाकू. थोडंसं तेल. चला झालं आहे आपलं फ्राय. ते पण आपण काढू आता एकदाच. हे बघा कांदा भाजून झालेला आहे. खोबरं झालेलं आहे भाजून. लसूण झालेला आहे आणि काही खडे मसाले झालेले आहेत. तेजपत्ता पण झालेला आहे आपला आता फ्राय करून. आता त्याला मस्त वाटण करून घेऊयात. त्याआधी आपल्याला करायचे आहे टोमॅटो. टोमॅटो आपल्याला कापून तो पण भाजून घ्यायचा आहे तव्यावर. छानपैकी याला पण आपण फ्राय करून घेऊ आणि आपल्या वाटणमध्ये वाटून घेऊया. आणि आलं पण आपण टाकून घेत आहे. आलं पण टाकतो आहे आपण.
चला, आपलं टोमॅटो पण झालेला आहे आता छान लालसर कलर बदललेला आहे, एकदम ऑरेंज ऑरेंज असा कलर येतो. तर समजायचं आपले टोमॅटो भाजलेला आहे. हे बघा मस्त झालेलं आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तुम्ही करत नाही आहात. हे सगळं आपण आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात. छान बारीक वाटण करायचं मस्त, आणि एकदम छान आपली ग्रेव्हीची भाजी तयार होते. मग गरमागरम आपले टोमॅटो पण झालेला आहे फ्राय करून. हे बघा मस्त झालं आहे. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, तीच आपण आता वाटणामध्ये टाकलेली आहे. झाला आहे आपला मसाला. आपण कांदा टाकत आहे आता त्याच्यामध्ये. चिकन सूप बनवायचं आहे तर त्यानंतर मॅरिनेट केलेलं सूप, चिकनचे पीस आपण टाकूया. पाणी ॲड करतो आहे आपण. एक तांब्या पाणी टाकून घेतलेले आहे मी. छान याला उकळी आली तर मग आपण कुकरचं झाकण लावू. आता हे बघा असं आपलं झालेलं आहे सूप. आता कुकरचं झाकण लावूयात आणि शिट्टी घेऊयात. लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, चिकन सुहाना मसाला आणि घरगुती लाल तिखट मसाला, लाल मसाला हे आपण करणार आहे. आता फोडणी करायची आहे आपल्याला.
बापरे. चिकन भाकरी, भात, फ्राय पीस, व्हेज भाजी, सूप.